आणि सगळं वाजले होतं तेवढं सगळं वाजले. लवकरात लवकर तुम्हाला जायचं आहे, कारण उद्या काम नंतर जावं. शनिवार असते वेगळी गोष्ट. पहिला नमस्कार करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तू राजाचा अवसर लावित राहा, मी आपला बोलत राहतो. विषय काय? हा काय नाही विषय काय नाही. मंडळी, सोन्याचे दिवस काय म्हणतात लोककलेला? सोन्याचे दिवस काय म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची वारी. त्याचं कारण, गुरुवारी वारी झाली, संध्याकाळी साहित्य संघ, शुक्रवारी झाली, काल संध्याकाळी इथंच झाली, काल सकाळी पण इथंच हाऊसफुल, आजचा पण हाऊसफुल, तुमचं पण हाऊसफुल आहे. आज 2 जिल्ह्यापुरता शक्तितुरा. आज खाली जर बॅनर बघितले तर 50% या लोककलेची. आज वाढवडलाला काय वरती वाटत असेल ना, आम्ही काय त्याच्यासारखा शक्तितुरा सादर नाही करू शकत, पण बिघडवू तर नाही शकत. बुवाने पण अप्रतिम बारी केली आहे. तुम्हाला सर्वांना जो आपला फटका बाप होता, आपल्यासाठी फाटका संत, आज त्याचा जून मधला 3रा रविवार हा राष्ट्रीय पितृदिन हा साजरा केला जातो. आणि आज आपल्या वडिलांचा दिवस. बुवा बरोबर बोलले की त्यांना कुठला दिवस नाही, वर्षाचे 12 महिने त्यांच्यामुळे आपले दिवस आहेत, मान्य. पण एक कुठला तरी असा एक स्मृतीचा दिवस असा लागतो, तो आहे. काय म्हणतोय 2 शब्द ऐका. दादा अजून जरा येऊन द्या, आउटपुट दिसत नाही व्यवस्थित. आज मी आला बिल्ला माफ मानणार आहे. म्हणजे तुझ्याच मुळ पेटते चूल, नाही कष्टाला अंदाज. तुझ्याच मुळ पेटते चूल, नाही कष्टास अंदाज. कसून माती पोसतो नाती, माझा फाटका संत. जाणीला बाप जाने, पाहिला श्रीमंत या जगात, आदानीपेक्षा श्रीमंत आमच्यासाठी. अरे टायराच्या वाहना घालून ज्यानं आपल्यासाठी किमान त्यावेळेला पॅरागॉनची स्लीपर दिली, त्याला काय श्रीमंत बाप असेल. आणि त्याची आपण पोर हॉलमध्ये बसलो, 280चं तिकीट काढलेलं आहे, आणि तो तिकीट दररोज फोन करून म्हणतोय, बाबा बरा आहे ना, कोणाच्या आल्यात नाही घ्यायचं, कोणाच्या गेल्यात जायचं नाही, गाडी घोड्यातलं सांभाळून राहा. तुम्ही सगळीजण त्याच्यासाठी संपत्ती आहे. आणि स्वतःला पाहिजे, तुम्ही स्वतःला पाहिजे, कुणाच्या खरंच आल्यात गेल्यात जायचं नाही. कार्यक्रमाला नमस्कार. स्वागतम सुस्वागतम. बुद्धिदेवता श्री गणेश, बुद्धिदेवता श्री गणेश, विद्यादेवता शांता माता, अखंड महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणि ज्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे आणला आणि थोर प्रबोधन केलं त्या विचारांचे पायी आदरणीय शाहू, फुले आणि आंबेडकर, मल्हार होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, बाळूमामा
ढोलकीपटू सिद्धेश बारगोडे, सिद्धार्थ बारगोडे, दिग्विजय डेरे कीबोर्डला आहे, सुरज मालपेकर बेंजूला आहे आणि ईशान करंबळे आमचे अब्दुबडला माझ्या गावची टीम सलग 4 कार्यक्रम करते आहे आणि साऊंडला साराबाद परंपरेने राजवला पट्याल लव यू आणि माझी शाखा खेड तालुक्यातील पंधराळी गावाची जय बजरंगबली नाच मंडळ पंधराळी कोटवाडी यांच्यासह तुमच्या चरणाची धूळ मस्त केला कार्यक्रमाला सुरुवात होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम थोडा पारखा होणार आहे पण घ्या सांभाळून, त्याच्यातनं आपण फुकट घेऊया, टेन्शन नॉट. आयोजक कोकणी युट्यूबर्स त्यांनी थप्पात मारलेला आहे हाऊसफुलचा, त्यांनी रजिस्ट्रेशनच करून ठेवलं आहे, कॉपीराईट घेतलेला सगळ्यांनी. युट्यूबरचं आयोजन म्हणजे हाऊसफुलच. सुनील डावाल साहेब आणि अनिल गराटे माऊली आणि बाकीचे सगळे वांडर्स यांना आय लव्ह यू. मला परत तुम्ही निवडला, थँक्यू सो मच. या ठिकाणी संतोष कढेरे भाऊ आमचे गावावरून आलेले आहेत, रुपेश गोरे माऊली. हा एक माणूस असा आहे ना आमचा ना त्यांचा, मला काही कळतच नाही. वरेनू तुम्ही आला खडत ना, थँक्यू सो मच. शशिकांत माडवे, शाहीर सुशांत गराटे, आमचा तुऱ्याचा बुलंद आवाज. त्याच्यानंतर समीर बेर्डे आहेत, तेवढ्यातले जयेश आमटे आहेत, सागर पंचाळ आहेत, राजेश शिवे आमचे बंधू आहेत, निखिल गुरव आहेत, माझा दिग्या भोवड आहे, शाहीर संतोष कोलापटे, अनिल उजाड, ग्रंथोपासक संदीपजी सावंत, शाहीर किरण गुरव, राधा वेलवणकर ताई, शाहीर अंकुश गुरव यांची आमची कोचरीतून मंडळी आलेली आहे, शशिकांत मांडवे आणि आमचा घराण्याचा आधारस्तंभ शाहीर तुषार पंधरे, नामवंत मंडळी आले, सर्वांना मानाचा मुद्रा. आणि आता राहिलं आमचं सप्तस्वरांचं राजेश निकाम माऊली. मला काय काय बोललं, विकांची लांबोरे मध्ये बोल, एवढं नाही बसलं पण ठीक आहे, गॉड आहे, गॉड आहे. घरात तसं काय कोणी विचारत नाही मला, हेच कोण ना कोणी विचारतं, आपलं बरं वाटतं म्हणून आपलं वाऱ्या घ्यायच्या. मोठे मोठं गार केलं म्हणतात, गंमत मध्ये लांब काय आमचं राजेश बुवा उभं जास्त किंमत मध्ये. बुवा किती जीएसटी लागली तुम्हाला, जास्त किंमत मध्ये किती लागली? हा 1.25 रुपये की 1.5 रुपये जास्त म्हणतात, जास्त किंमत मध्ये. गावात ना आलेत ना, वडापाव खाऊन आले. मानाचा मुद्रा आमच्या विजय भवन, मानाचा मुद्रा सगळ्यांना मुद्रा झालेला आहे. आणि आता सुरुवात. यांना म्हणतात की शिवरंजनी राग सोडून तुमच्याकडे काय राग आहे? अरे राग मला लय येतो, वेगळा काय येतो? अरे लाल लाल कलरची वांगडी हा येतो, हा एक येतो. अरे मोठे मोठे घाट गेला गंमत मध्ये, गांडून रांगोर गेला हिम्मत मध्ये, हा एक राग येतो. आणि तू नदी तो तारो फोटो पण चालसे, तू नदी तो तारो फोटो पण चालसे, तूने फोटो नदी नदी तो फोटो कॉपी पण चालसे, हा एक राग येतो. अरे किती राग येतो, सामने आ जाओ, किती राग येतो बघा. याला वाढ वडील आपला लंगोटी लावून त्यानं पैरेपान केलं, संध्याकाळी नाच केला, प्रश्न उत्तर फोडली, साकी बोलला, छंद बोलला, इथपर्यंत ग्रंथ उपासना आल्या आणि सगळं कवन आलं, पद आलं. अरे हा कलकी तुरा सरे का हा काय आमचा? अरे शक्ती तुला ह्या मग बुवाने एकदा यावं, मी जो आला दुसरा मारतो तसाच मारून दाखवावा. बुवानू आम्ही काय लते मंगेशकरचं काय भाषा आहेत काय? अरे जेवढा जमता तेवढा करायला ना माऊली. मग आता मला व्हायचं, मी कधी शिकलं पण स्वतःला म्हटलेलंच नाही कोण कोण लावतं. आता माझ्याकडे बॅटिंग आहे, तुमच्याकडे बॉलिंग आहे, तुम्ही बॉलिंग करून दाखवा, नाही छक्का मारा तर बघित राहा. मग मला लिहून येतं यार. आणि मी काय म्हणतो, मी लय वाईट गातो काय हो, व्हायचं येतं हो. गाडी मिलियन मध्ये गेली 10-15, मजाक मध्ये. सुरुवात करा हवी, किती उरलोय? अरे जो संपलं ते संपलं द्या काय
असं काहीतरी केलं आणि बनला आलाप माझा, स्वतःचाच बनला, एवढा चुकून झालेला आलाप. बुवा आहे ना बरं, उगत कशामुळे कळीत झाला बरं. बुवांचा 1857 पासून एकच आलाप आहे बुवांचा, का नाही म्हणे. बुवाने काय म्हणजे किती राग बुवानी मारला असेल. उद्या तर आमचं राहुल देशपांडे या बाजूला बुवांना बसवा लागणार आहे. झाला स्तवन छान गालेला आहे मुंबादेवरती बुवाने, एक नंबर गण पण भारी गालेला आहे आपलं स्तवन. आज इथं एसीत बसलेलं आहे, उद्या प्रत्येक जण कॉर्पोरेट मध्ये जाणार, इन शर्ट करून एसी मध्ये बसणार, कॉम्प्युटर मध्ये डेस्कटॉप वरती इंटरनेटशी जोडून मीटिंग, वर्क फ्रॉम होम कुणाचा असेल, मार्केटिंग मॅनेजर असेल, कोणी इंजिनियर असेल, वकील असेल. गावासनं आम्ही आलेलो शिमग्याची पालखी खांद्यावर घेऊन गणपतीची आरती केली, गुढीला गावात गेला, राखणस गावात गेला आणि वाडीच्या पूजेस गावात गेला. परंपरा जपणारा दुवा असलेली आमची पिढी आणि तुमची आमची पाठ राखीन ती गावची पांढर, तिच्या चरणाची धूळ मस्तक राखतो. तुम्ही प्रत्येकानं आपली गावदेवीचा गावदेवाचं स्मरण करायचं आहे. मी स्तवन करतोय. देव काळी शाह गावदेवाशी माझं, गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. गावी मंदिर निरंजन, गावी मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. अरे गावी मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. गावदेवाशी माझं, गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. या मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. गावी मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. गावी मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. गावी मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. माझा अवघा विश्वास माझ्या गाव पांढरीवर, माझ्या गाव पांढरीवर, माझ्या गाव पांढरीवर. त्याचं सांगा अंगावरच्या बैलीवर, अंगावरच्या बैलीवर, अंगावरच्या बैलीवर, अंगावरच्या बैलीवर. असो कामात व्यापार नाव सदैव तुझं मुखात, आलो कामात व्यापार नाव सदैव माझ्या मुखात. गावी मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. 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 काय सांगू नवलाय
चेतन मांडवकर, प्रियांशी चेतन मांडवकर, राजापूर, शाहीर विकास मोरे यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि वेदांत नांदेसाठी आमच्या 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद साहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी शंभूराजे घराण्यातील गोविंद नामदेव यांचे शिष्य कैलासवासी तुकाराम बुवा माळी यांचे शिष्य वस्ताद श्री काशीराव बुवा लाखण, अरे वा लाखण बुवा आले, व लाखण परिवार हे कार्यक्रमाला हजर आहेत. शाहीर मानाचा मुजरा 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद. गाव माहू तांबेडकरवाडी तालुका मंडणगड यांच्याकडून आमच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कुमार सूरज संदीप रहाटे यांच्याकडून बुवांसाठी तुऱ्याचा सजलाय साज ही फरमाईश. गावातला माणूस उल्लेख. थँक्यू सो मच. बुवा तुमचा गण भारी आहे. अहो थोडंसं बोलून दाखवायला इतना तकलीफ यार तुमको होत आहे. म्हणजे काहीच बोलायचं नाही, काय सिंगल वारी करू काय जे वाटलं ते बोललं. बुवा तुम्ही सगळं आला 58-57 पासून एकच मारता बुवा, आणि तरी पण तुम्ही मला सांगता यार रागात आहे बुवा. तुमचं ना मी घर उन्हात बांधीन सांगू. पहिलं आपण कुठं लग्नाला गेलो आणि कुणाने ते हराड्याने कळ काढला ना तर आपलं मग तक्रार करून मला मारतो. मग आपण म्हणायचं आम त्याचं उन्हात घर बांधले. आपल्याला लय भारी वाटायचं आणि नंतर कळलं फसवलं नाही सगळ्यांना. हे घ्यायचं काय तुऱ्याचा समजा सर. झांज ढोलकी होते बोलकी डुलती सारे अरे झांज ढोलकी होते बोलकी डुलती सारे साज संगीत बाज रंगीत आलं भरून मन अर माझा तुऱ्याचा सजलायसा यात नाचती अष्टगण. 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 पावसासाठी विनवणी केली आहे. चांगला विषय. पण लास्टला बोलले गणपती बाप्पा पाठव पाऊस वारा. आता ह्याच्यात चूक काढली तर मग परत त्यांना त्रास होईल. तुम्ही असं मध्ये मध्ये जाऊ सांगतो तर बुवा पाऊस वारा तुम्ही सांगितलं गणपती बाप्पाला पाठवून दे. बुवा वारा ऑलरेडी आहे. आम्ही घेतो काय मग नाकातनं काय घेतो आम्ही श्वासच घेतो ना. बुवा म्हणतात गणपती बाप्पाला वारा पाठव. आता तुम्ही म्हणता मी चूक काढतो. बुवा म्हणून मी काय बोलत होतो तुम्हाला पैसे द्यायचे एकच ध्यान आमचं झेमान ध्यान. आणि पुढचं काय बारीक अक्षर जो मला दिसत नाही. बाबल्या बाई याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. बरं झेमान बोला की मला ना तर बुवा म्हणता गणपती बाप्पा पाऊस वारा पाठव. पाऊस पाठव. वारा ऑलरेडी आहे. जास्त नको घरावरची कौलं बिलं जायची बाकी काय नाही. तर बुवा ही चूक नाही. चुकलं तर आय माय सॉरी बाबा. उगत आता माझं झालंय मराठ बोललं ते राग एक तर आमच्या आयोजकांनी दिला टाइम कमी. गवळ्यानो माझा गवळी दादा मला हे असल्या सगळं आठवतं. मला हाच राग येतो. तर माझा गण बुवा बघा गण छान आहे. आदिमाया श्रेष्ठ की शंकर श्रेष्ठ, शिव श्रेष्ठ की माया श्रेष्ठ, ब्रह्मा श्रेष्ठ की माया श्रेष्ठ हा भेद व काय विषय आणलाय बघा. माझं एक गाणं आहे. लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन. घरात आली पोरगी जन्माला आली. नाल्या दिवसाची बाई झाली. 7व्या महिन्यात वड भरणी केली. कुणी पेढा काढला कुणी बर्फी काढली. डिलिव्हरी झाली. लक्षात आलं पोरगी झाली. फक्त दोघं खुश आई आणि बाबा. बाकी होय काय ओके ओके अभिनंदन असं करतात. पोरगी झाली वर्षाची झाली. पायात पैंजन खड्याचा केला गोकुळ. घराचं झालं गोकुळ. पोरगी गेली शाळेत बापसाचा काळीस वाघासारखा. पोरगी हळूहळू आली वयात. बापसाच्या काळजात चर्रकन झाला. अरे आई बाहेरचं जग चांगलं नाही ना.
आणि मग ती पोरगी तिचं शिसू आपण काढलं, त्या बापसान काढलं आणि मग होतं लग्न. आपलं सोन्यासारखी पोरगी कोणाच्या तरी पदरात अशी दिली जाते, नुसती अशीच नाही, त्या नवऱ्याचं पाय धुवायला लागतात कन्यादान करताना. एवढी श्रीमंती वाडवडानं आमच्या पाठवून दिली ती. काही पाच नाव आहे स्केल, यू नो मिस्टर डेरे, you know actually I am in scale but they have some problems nonsense. बोल इंग्लिश बोला बघा, जरा इंग्लिश बोला बघा माझ्यावर. मला हा राग येतो मग आता बोला, मग हा राग करून टाका बघा. गावठी माणसाला तुम्ही राग कसला म्हणता? या 25 बाऱ्यामध्ये राग येतात म्हणू लागले माझ्या. शक्तिपुराच्या इतिहासातल्या सगळ्यात बाऱ्या मुंबईला लागल्या 25. माझ्याकडे आईकडे बुवा जरा सारे जमा करून दाखवा, यमन मारून दाखवा, तरच बारी फिक्स करतो. अहो कोणी काय नाही झालं, तुम्ही फक्त या. मी आलो. नॉनसेन्स. इंग्लिश बोलू जरा, इंग्लिश. हे जो रात काढेल मी ह्याच्यात. आम्ही गिव्ह मी ब्लॅक आईज प्लीज. वाजवा लेख थोडं सुंदर. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. कलगीवात समयीची तुरा धूप आरतीचा. विजय बुवा लक्ष द्या. कलगीवात समयीची तुरा धूप आरतीचा, भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. त्याच्या पुढे अजून आहे. कलगी काकड हिरवी गार, तुराची बूड रुबाबदार, झाली सेवा मानून गोड, हेच भक्तीच या सार. कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा. कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक
आपण म्हणतो की आदिमाया श्रेष्ठ, तो ब्रह्मा श्रेष्ठ, आत्मा श्रेष्ठ. या ठिकाणी मी दोघांची म्हणजे ह्या दोघांशिवाय आत्मा म्हणजे काय, आतला आत्माराम, आपण त्याला सोल म्हणतो, आणि ही बॉडी, ही शरीर, ही माया, ही शक्ती. आता जर आत्माराम सोडून गेला, तुरेवाला सोडून गेला, शक्तीला विचारतोय कोण? आणि ह्या आत्मारामच्या भोवती ही जर शक्ती, हे शरीर जर सोडून गेलं तर त्या आत्म्याला विचारतोय कोण? म्हणून हा वाद मी इथं सोडवलेला आहे. त्याच्यानंतर बुवांची आली गवळण. बुवा म्हणतात बरोबर, हाय काळा पण म्हणतात दिलवाला. यू आर राईट, यू आर करेक्ट, यू आर करेक्ट. नाव यू आर नॉट नॉनसेन्स, नाव यू आर करेक्ट. बरोबर ओळखला तुम्ही. मी असाच आहे, जशी माझी आधी माहिती आहे तसा मी मागण्या जातो. तरच म्हणतो अरे लाल लाल कलरची वांगडी. आणि एवढा प्रेमळ तुरेवाला कधी बघितला होता? अरे लय गुणाचा आहे, पण तुझ्यावर माझं प्रेम आहे. पण बाजूवाले आहेत ना काय काय, माझी दुसरी आहेत, जे सिनियर आहेत राधा, ती पण माझीच आहे. पण एक मंदा नावाची जी आहे गवळण ना, ती गडबड करते. बोवा एक साथ नमस्ते, मला सगळं समजते. गोवांचं घर बांधूया उन्हात, मला म्हणतात लांब काय राजाजी बुवा खडा की जास्त किंमत मध्ये. अरे बैले काय आणलाय काय जास्त किमतीचा, काय गाय काला आले जास्त किमती? हे बाजार वाटतो बैलांचा बुवा. अगं ये मग काळी 5, आय वॉन्ट ब्लॅक 5. आला फरक आला. खूप सरस, थँक्यू सर. हे बक्षीस एक नंबर, कॉन्फिडन्स बघा. अगं ये मंदा बंद कर धंदा, बिन कामाचं उडायचं. थाट माट करून मथुरेच्या बाजारला चाललेले आहे. पण ती नमान नका ना माया नको तुमचा माया. माझ्या जो अंगात बंद आणि म्हणजे नंतर अहो घरात बसून लगेच मग कमेंट या शक्तीचा वाटोळ केला. 4 वर्षात 4 प्रश्न फोडले, 4 वर्षात 8 प्रश्न फोडले. तर नाही कोण म्हणे त्या बायकांचा बाजार बंद केला, तर कोण म्हणत नाही. अरे हाऊसफुल बोर्ड काय माझ्यामुळे एकट्या म्हणलं, आमच्या बुवांमुळे पण आहेत, ह्या कोण म्हणत नाही. आज कलगीतुऱ्याकडे परत प्रेक्षकाला ह्या कोण म्हणत नाही. नको नको तुला आयुष्य बुवा मला काय तर बोलायचं नाही. प्लीज प्लीज राजूभाई. हे पोरेनो हे ऐका तरी. हो किती मिनिट आहे माझ्याकडं? सोपली हा किती मिनिट आहे? घड्याळ सगळी बंद करून ठेवा, बोना सांगायचा. बरं नमान सगळ्यांनी केला ना भाऊ. आमचं घराटे बुवा पण आलाय, त्याने पण केला नाही. राजेश बुवानी पण केला नाही. एकदा शपथ द्यावा, शपथ आई शपथ करा. आमचा ऋषी बुवानी केलं, आमचं झिमन बुवानी केलं, आमच्या संजय जोशी बुवानी केला, आमच्या सचिन धुमक बुवानी केला. प्रॉब्लेम्स एक मेरे को आहे. त्याला काय करावं यार, तुमच्यातच आहे मी यार. मी हे पण सगळं बघतो ना यार. गणबीड बघा ना माझे, परमार्थाचे आहेत, आत्मारामाचे गण आहेत. मी अभ्यास करतो व्हायचा ते हे पण बघा ना यार. एकाच गोष्टीवर काय तुम्ही असं पोट ठेवून राहता. एक शास्त्री वाचते तिवरे बेडेगावचे सदाशिव गोरिले माऊली यांचे नातू सोहम संदेश गोरिले आता आले होते. 211 रुपये. प्रशांत जोगळे 100 रुपये गणासाठी, थँक्यू सो मच. साई रत्न भजन मंडळ वडाळा यांच्याकडून ढोलकीपटू सिद्धार्थ बारगोडे यांच्यासाठी 200 रुपये. यांना देऊ नका ते पैसे, मला द्या.
अभिजित चौकले 200 रुपये बुवा नमन झालं पाहिजे. मी काय नमन करणार नाही बुवा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवारी 27 तारखेला आहे. या शनिवारी आहे. आमचा बुवा सोबतच आहे. कृपया यावं सगळ्यांनी. आगय मंदा आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचं उडायचं नाही. अरे किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. अरे किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. मूळ प्रकृती सांगे सत्वतत्वाचा वाद. सत्वतत्वाचा वाद. सत्वतत्वाचा वाद. केलाय बाजार बंद करता काय त्याचा नाद. करता काय त्याचा नाद. करता काय त्याचा नाद. तुझं भांड लपून तोंड चोरी तू दडायचं ना. तुझं भांड लपून तोंड चोरी तू दडायचं ना. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. जरा पुढं या ठिकाणी बोवांची गवळण आहे. बोवा मी जे बोललो तुम्ही बोलत ना कमराच्या खालचा नाही कमराच्या वरचा नाही. आज तुम्ही बरोबर बोंबिवला राहिला. बरोबर बोंबिवला आहात तुम्ही. खूप छान गवळण मला फार आवडली. पण माझ्याकडे ती लेखी नव्हती म्हणून मला हे बोलावं लागले. बोवा तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे का? थँक्यू. आपली दोस्त सुंदर आहे. हे असं टोपीत ठेवू नका. लोक म्हणतात करणी करून येतात. हे दुसरा माझा ठेवतो ना तो इन द टोपी पुडी पुडी. नाही सॉरी काय थँक्यू. प्रेमासाठी थँक्यू. तर बोवा संत एकनाथ महाराजांचे शिष्य संत गावबा अथवा गावबा महाराज याने सूर्यनारायणाची भक्ती करताना हातात बांगड्या आणि पिवळी साडी चोळी नेसून स्त्री रूप धारण केलं होतं. त्यांनी संपूर्ण तन्मयतेने व भक्तिभावाने स्वतःला स्त्री मानून सूर्यदेवाशी विवाह केला होता अशी आख्यायिका आहे. बोवा उत्तर आहे. उत्तर देतोय मी. गावबा महाराज हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तुम्ही म्हणता ना ते प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्याचंच ग्रंथ आहे. तर यांच्या गावबा महाराज नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे. आपण त्याला ग्रंथ म्हणू. ते देखील उपलब्ध आहे. आता कसं मानायचं की नाही मानायचं तुम्ही बघा. माझा प्रश्न तोच आहे की जो नांगरी बळीराजा आहे आपला शेतकरी आहे तो शेतावर जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेभोवती आकडी कोणती असेल तोपर्यंत त्याच्या कुठल्याच गोष्टीवरती अरिष्ट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. एक शेवटचं पद घेतो एका अंतऱ्याचं एका मुखड्याचं. परवून एक लक्षात घ्या. थोडंसं बसा 2 मिनिटात बारी संबोधन. आपण म्हणतो की हे जग असं चाललंय तसं चाललंय. पण एक सिरियस मॅटर काय झालंय सांगू. घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलं. आपल्या 80 वर्षाचं असलं काय नव्हतं. आपल्या 80 वर्षांनी कधी व्हॅलेंटाईन डे साजरा नाही केला. कधी आय लव्ह यू नाही बोलले एकमेकाला. कधी अॅनिव्हर्सरीचा केक नाही कापला. एकमेकावर फक्त चिडत म्हातारा असा करतो म्हातारा तसा करतो. पण जरा कुठं म्हाताऱ्याचं पाय दुखायला लागलं पोटातनं या घ्यायला लागलं म्हातारीचं कालवा होते. रात्रीची कुठं बाम काय लावी गरम पाणी काय शेकी लगेच पोरीला फोन करेल काय बापूस काय असाच करतो बाई जरा बघ नाही डॉक्टरकडे ये ना. केअरिंग काळजी त्यांच्या मनात कधी विचार नाही आला त्याला आपण सोडून गेलं पाहिजे. किती श्रीमंत आहे ना. आणि आपण त्यांची पोरं आज कॉर्पोरेटमध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे
इगो आला आपल्यामध्ये. आय एम ऑल्सो अर्निंग पर्सन, आय एम ऑल्सो अर्निंग वुमन. मी कमवते, मी खाते, मला काय गरज आहे याची. हा जो विचार आला ना, हा इगो आला म्हणजे, आणि त्याच्यामुळे आलं. पण बायानो जेव्हा पाय दुखायचं सुरू होतील, डायबिटीस सुरू होईल, कमरकडनं याग येतील, बीपीचं होईल काय नो बाय नो, तेव्हा समजेल येडावाकडा माझा होता, पण माझाच होता. कारण तरुण असाल तोपर्यंत कोणतरी खांदा द्यायला येईल. जसं वय जाईल ना, खांदा सटकून जाईल. आपलं ते आपलं आहे, जपा ते. एक शेवटचं गाणं म्हणतोय. बुवा, मला हा राग येतो. जय घोष येती कानी, पालखी सजली मंदिरवानी. जय घोष येती कानी, पालखी सजली मंदिरवानी. ढोलावरची काठी गाते माझ्या गाव देवाची गाणी. ही चाल आहे, माझीच चाल आहे. काय म्हणतोय? नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, सरते शेवटचा धार. नका समजू ओझे भार, सरते शेवटचा धार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, शेवटचा आधार. नका समजू ओझे भार, शेवटचा आधार. जपा सोन्याचा संसार. असे म्हणून माझी 45 मिनिटाची बारी संपवतोय. गोड मारून घ्या. आज जरा पाळायचं होतं, कारण मुंबईच्या इतिहासातली सगळ्यात शॉर्टकट बारी होती 45 मिनिटातली. थँक्यू सो मच. आय लव्ह यू.